तो बघा ट्रकवाला तिथे केवढ्या स्लो गतीने घेऊन जातोय. क्रिकेटचा नाद 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 तुम्हाला दुसराच नाद आहे बघा कसला भारी नाद आहे त्याला. चेंडू टोलावून दिलाय क्षेत्ररक्षक दोघांच्या मधोमधून चेंडू गेलाय तो लॉंग ऑफच्या दिशेने चौकार. आमदार चषक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त चेंडू टाकला होता. फलंदाजाला काहीच कळलं नाही. बघू तर अंपायरचा काय इशारा आहे काय. ओके ओके थर्ड अंपायरला इशारा आलाय स्वेअरलेग अंपायरचा. चेंडू फेअर असणार आहे. थर्ड अंपायरचा इशारा आलाय फेअर. आणि आता हे चेंडू आलाय तो निर्धाव. पुन्हा एकदा फरान बॉलिंग मार्कवर सज्ज. चेंडू टोलावून दिलाय. चेंडू येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आणि चौकार. आमदार चषक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप. जबरदस्त एक उमरीच्या क्षेत्रामध्ये नावाजलेला शाहरुख चांगली फटकेबाजी करण्यासाठी नावाजलेला आहे. थोडस इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फरान बॉलिंग मार्कवर सज्ज आणि चेंडू उंचावून टोलावून दिलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि प्रेक्षकांनी झेल टिपलाय. काय जबरदस्त सिक्सर. असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. संघांमध्ये धावांची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागले गेले ते बिनबाद 14 धावा. पहिलं षटक जे आपण पाहिलं जर विचार केला तर थोडस उमरीच्या बाजूने म्हणावं लागेल कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि 14 धावा बिनबाद. आता गोलंदाजी मार्कवर उमर एक युवा खेळाडू आहे या संघाचा. किनवट प्रीमियर लीग या लीग मध्ये सापडलेला हिरो चांगली गोलंदाजी करतो आणि स्ट्रायकर एंडला मुंडकर. मुंडकर साठी चेंडू मुंडकरने केवळ दिशा दिली फाईल लेगच्या दिशेमध्ये आणि चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. या 2 धावेनेची धावसंख्या वाढली जाते 16 धावा. या दोन संघाचा जर विचार केला तर एका बाजूने स्वराज्य 11 किरवट जो की गोलंदाजी करणारा संघ आहे, मोठा संघ म्हणून ओळखला जातो आणि तेवढाच बलाढ्य संघ आपण पाहतोय A1 उमरी. या 2 बलाढ्य संघामध्ये होणारा हा बलाढ्य सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पण एकदा उमरचा चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय. चेंडूचा पाठलाग केला जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चेंडू जाईल का अडवलं गेलंय
का प्रश्नचिन्ह आहे. तत्पूर्वी 3 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. 3 धावा या चेंडूवर, म्हणजे एकूण धावसंख्येचा विचार केला तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 19 धावा. एक चांगली सुरुवात, एक दमदार सुरुवात आपल्याला A1 उमरी. उमरी संघाबद्दल बोलायचं झालं तर उमरीचा संघ मोठा संघ म्हणून ओळखला जातोय मागच्या काही काळापासून, कारण भोकरचा आमदार चषक झालं होतं तिथे फायनल खेळलेला हा संघ आहे. यावेळेस शाहरुख काय फटका सजवलाय भावा आणि चेंडूला पाडवलंय गगनचुंबी षटकार. धुआधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे स्कोरिंग मध्ये update यांचा करायचंय. खतरनाक षटकार. त्याचा इशारा आलाय का चेंडू मध्ये 18 धावांवर फलंदाजी करतोय शाहरुख सय्यद. उमरी संघाचा खेळाडू मी जेव्हापासून क्रिकेट पाहतो हा खेळाडू मात्र दर्जेदार फलंदाजी करतो. ओपनिंगचा फलंदाज आहे या संघातला. हुकुमी एका फलंदाज शाहरुख, जुबेर आणि साई यासारखे फलंदाज तगडे फलंदाज आहेत. यावेळेस पुन्हा समोरच्या दिशेमध्ये कणकणीत आणि चेंडू करतोय हवाई सफर षटकार. फटका असा धुआ एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून गणला जातो. किनवट प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने आपलं स्वतःचं प्रदर्शन दाखवलं आणि या स्वराज्य 11 या संघात स्थान कायम केले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात बिनबाद. आता अजमल आलाय गोलंदाजी मार्कवर. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स आहेत. 8 षटकाचा सामना असणार आहे. शुभम स्ट्रायकर यांना डावखुरी हाताचा फलंदाज, गोलंदाज जर विचार केला तर अजमल.
सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी पुढे टाकलेला चेंडू, फलंदाजापासून दूर टाकलेला ऑफ स्टंप चेंडू. आणि पहिला चेंडू आपल्याला निर्धाव स्वरूपात आपण पाहतोय. पंच वार्तालाप करतायत, एकमेकांशी वार्तालाप करतायत. माजिद भैया थोडासा 35 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. जर या धावसंख्येने जर धावगती काढली तर माझ्या मते या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट स्कोर होईल का. 129 धावेपर्यंत मजल मारेल ज्या याच धावगतीने जर धावा काढल्या गेल्या तर. परंतु क्रिकेट आहे. अजमल एक तंत्रशुद्ध गोलंदाज आहे, छोटासा रनअप आहे परंतु तेज तरार गोलंदाज आहे. अजमल पुन्हा एकदा धावतोय शुभम साठी. यावेळेस शुभमने चेक केलंय, चेंडूला पिक केलंय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळून काढले. क्षेत्ररक्षक धावून आलाय तिथे. उमर तत्पूर्वी एक रिस्की तिसरी धाव रिस्की घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. म्हणजे एक सुसाइड कॉल होता परंतु त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तिथे शुभम कडून आणि 3 धावा सुद्धा पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. कारण डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर असेल तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मात्र अडचण जाणवते. त्याचा आपण प्रत्यय पाहतोय. कारण क्षेत्ररक्षण बदलावलं जाते प्रत्येक चेंडूवर. जेव्हा काही स्ट्राईक रोटेट होते तेव्हा क्षेत्ररक्षण बदललं जाते. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये उलट्या दिशेमध्ये, त्याचा पाठलाग होणार नाही. आणि यावेळेस सुद्धा एक रिस्की धाव. यावेळेस मात्र घर वापसी होणार नाही. डायरेक्ट हिट आणि बाद. शुभम मुंडकर बाद. मिळाली शानदार भेट. टिचला काही होत नाही. चला जाऊया सामन्याकडे. आता शुभम मुंडकर बाद झाल्याच्या नंतर अष्टपैलू खेळाडू साई लांडगे फलंदाजीसाठी आलाय. शाहरुख साठी गोलंदाजी करेल. शाहरुखने मात्र यावेळेस पॉवरफुल फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रशांत आडे उर्फ लल्ला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी पाहायला मिळाली. एकच धाव असणार आहे. चला पाठीमागे असलेले विकेट किपरच्या पाठीमागे असलेले प्रेक्षक त्या लिंबाच्या झाडाखाली बसलेले पंच थोडस सांगून द्यायचं त्या दिशेमध्ये थोडस बसायचं नाहीये. थोडस सहकार्य करा भाऊ. कमिटीला सहकार्य असू द्या. त्या दिशेमध्ये थोडस बसायचं नाही प्लीज. एक कमिटीचा आदेश आलाय तिथे. त्या दिशेमधून थोडस उठायचंय दादा. चला अजमल यावेळेस काय चेंडू टाकलाय. शेख अजमल फुल्लर लेनचा ब्लॉक लेनचा चेंडू स्वागत केलाय साई लांडगेचं. फलंदाजी आपण पाहतोय. चेंडू ब्लॉक होलचा टाकल्याच्या नंतर मात्र त्यांचे खेळाडू त्याचं प्रोत्साहन वाढवत आहेत. चांगली गोलंदाजी शेख अजमलची. साई लांडगे यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा एज म्हणजे इनर एज लागल्यासारखं चित्र काहीतरी दिसतंय परंतु झेल सुटलाय म्हणायला हरकत नाही. आणि वरची समाप्ती 3 षटकाच्या शक्तिशाली समाप्तीनंतर धावांची शर्यत संपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली.
ऋतुभाऊ या इकडे जरास काहीतरी करा. फर्रानचा हा चेंडू फाईन लेगच्या दिशेमध्ये खेळून काढलाय. आखूड त्या लेनचा चेंडू होता आणि घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. पंचांनी 2 धावासाठी आम्हाला इशारा केलाय. 2 धाव्या गणल्या जातील. 43 धावा धावसंख्येचा जर विचार केला, चौथं षटक आहे. पहिला चेंडू फर्रान बद्दल जर सांगायचं म्हणजे तर फर्रान एक मोठा खेळाडू आहे, खूप नावाजलेला खेळाडू आहे. फर्रान आणि माजिदची जोडी आपण पाहतोय मागच्या काही दशकापासून हे नाव किनवट मध्ये गाजले गेले. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये साईने फटका तर खेळलाय आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. फर्रान बद्दल सांगत होतो का फर्रान खूप अनुभवी खेळाडू आहे. फर्रानला क्रिकेटिंग सेन्स जर बोलायचं म्हणजे तर खूप आहे. यावेळेस मात्र काय फटका मारलाय भावा आणि चेंडूला पाडलंय सीमा षटकार. हा गेला षटकार. पुन्हा गोलंदाजी मार्कवर फर्रान आहे. बघूया फर्रान काही चेंजेस करतो का. फर्रान काही चेंजेस करतो का. साई लांडगे केलाय, चेंजेस केलाय. गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाले. गती परिवर्तन बरोबरच व्हेरिएशन दोघांकडून दोन्ही आपल्याला पाहायला मिळाले या फर्रानच्या या चेंडूवर. मी सांगत होतो की फर्रान आणि माजिद ही खूप मोठी जोडी आहे. किनवट संघाचा मागच्या काही दशकापासून जर विचार केला तर तेवढीच मोठी जोडी आपल्याला फलंदाजीच्या संघाकडून पाहायला मिळते. साई लांडगे आणि शाहरुख हे सुद्धा खूप नावाजलेले खेळाडू आहेत. यावेळेस मात्र गती, या अगोदरच्या चेंडूवर आपण स्लो रन चेंडू पाहिला आणि यानंतर तेज तर्रार चेंडू आपल्याला फर्रान कडून पाहायला मिळतोय. गती प्रत्येक चेंडूवर आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळते फर्रानकडून. षटकाची समाप्ती निर्धारित 4 षटकाच्या जॉनी भाऊ प्रॉब्लेम काय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा. 8 ओव्हरचा आहे.
लांडगे आहे. नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो शाहरुख. एक अष्टपैलू खेळाडू आहे. उत्कृष्ट गोलंदाज आणि तेवढा चांगला फलंदाज साई. आणि गोलंदाजी मार्कवर शांत संयमी स्वभाव असलेला गोलंदाज अजमल. चांगला चेंडू आहे. गुड लेनचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी घेतली ती एक धाव. या एका धावेनिशी धावसंख्या वाढतीये. 55 धावा धावपलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एक गडी बाद झालाय जो की डावखुरी हाताचा शुभम मुंडकर एक चांगला फलंदाज होता तो बाद झालाय. कारण फलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. शुभम बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी साई आला. त्याने सुद्धा मोठी खेळी तर अद्याप केलेली आहे. पुन्हा एकदा अजमल धावतोय. यावेळेस काय फटका पॉवरफुल चेंडू सीमा पार षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. फलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू बॅटचा इनर एज लागून फटका मात्र जोरात जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग आपण पाहतोय. एका बाजूने हाणामारी जरी चालू असली तरी रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे या संघाची. म्हणजे प्रत्येक धावेसाठी झगडतोय हा संघ. A1 उमरी खलील सय्यद या संघाचे संघ मालक आहे. यांच्या मार्गदर्शनामध्ये खेळत असलेला हा संघ उत्कृष्ट कामगिरी तर अद्याप केलेली आहे. पुन्हा एकदा समोर आणि काय फटका मारलाय भावा. शाहरुख सय्यद नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आले आणि काय फलंदाजी करतोय. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. धावसंख्येचा जर विचार केला तर 69 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात आणि 5वं षटक प्रगतीपथावर आहे. शाहरुख सय्यद 17 चेंडू मध्ये 46 धावावर फलंदाजी करतोय हा फलंदाज. पुन्हा एकदा अजमल. एकदा फटका तर मारलाय परंतु यावेळेस पररान. क्षेत्ररक्षक आहे. निर्धाव असणार आहे. म्हणजे शाहरुखने एक रणनीती आखली. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. म्हणजे खराब चेंडू दिसला की फटके मोठे मोठे मारतोय शाहरुख आणि चांगल्या चेंडूचा सन्मान देतोय. पुन्हा एकदा अजमल छोटस रनअप धावेल शाहरुख साठी. यावेळेस काय फटका मारलाय. दिमागदार फटका आणि अर्धशतक. वेल प्लेड शाहरुख सय्यद. बॅट दाखवायची आहे. अभिनंदन. काय फलंदाजी केली. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. शाहरुख सय्यद. मला या उमरी संघाबद्दल एक गोष्ट बोलावीशी वाटते. या संघाला प्रॅक्टिस नाहीये. प्रॅक्टिस खूप कमी करतो हा संघ. जर विचार केला तर मागच्या काही काळापासून प्रॅक्टिस करत नाहीये परंतु सामने मात्र एका पाठोपाठ. खलील सय्यद यांचं कौतुक करावं लागेल. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. यावेळेस साई तुटून पडलाय आणि चेंडूला पाठवलाय हवाई यात्रेमध्ये सीमा पार षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार.
263च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय आणि साई लांडगे हा सुद्धा 263च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. दोन्ही फलंदाजाकडून हाणामारी चालू झाली. धीरज राठोडच्या पहिल्या चेंडूचा समाचार घेतला आणि षटकार खेळलाय. पुन्हा एकदा धीरज धावेल. यावेळेस पुन्हा चेंडू सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. मी सांगत होतो की हा संघ प्रॅक्टिस करत नाही, परंतु खलील सय्यद यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जिथं कुठं टुर्नामेंट असेल तिथं हा संघ सहभागी होतो. तो खलील सय्यद यांच्यामुळे. पुढचा चेंडू धीरजचा. लेंथ परिवर्तन आणि फलंदाजापासून दूर टाकलेला चेंडू. पंचाचा इशारा. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. आणि धावसंख्येचा विचार केला तर 86 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. 6वं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू झालेले आहेत. काय फलंदाजी चालू आहे. 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय साई लांडगे. 9 चेंडूचा सामना करत 27 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रशांत आडे या क्षेत्ररक्षकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या वाढली. धावपलकावर 87 धावा. या स्पर्धेतली सर्वोत्तम धावसंख्या होईल का. चांगली फलंदाजी अद्याप चालू आहे दोन्ही एंडला. शाहरुख आणि साई ही फलंदाजीची जोडी. अजूनही जुबेर सारखा फलंदाज आहे. गती धीरज कडून गती परिवर्तन, परंतु वाईट. अतिशय पडल्याच्या नंतर दूर जाणारा चेंडू. पंचाचा इशारा. वाईट असणार आहे. चांगला डिसिजन आणि अतिशय अनुभवी पंच आहेत दोन्ही. चांगला डिसिजन आपल्याला आताच पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा धावतोय धीरज. गती परिवर्तन आणि सक्सेसफुल झालाय धीरज. विकेट किपरच्या हातामध्ये एक झेल बाद झालाय. शाहरुख सय्यद. वेल प्लेड. अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची हा फलंदाज म्हणून ओळखत होता मागच्या काही काळामध्ये, परंतु गोलंदाजीमध्ये या फलंदाजाने सुधारणा केली आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण केली परिसरामध्ये जुबेर. परंतु धीरजचं कौतुक केलं पाहिजे, कारण शाहरुख सारखा तगड्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्रदान केलंय धीरजने. यावेळेस फटका. स्क्वेअर कट. 1 बाउन्स. चेंडू सीमा रेषा पार चौकार. मारलाय फटका. क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. मी सांगितलं होतं की शक्तिशाली या संघांमध्ये अजूनही धावांची जुबेर आहे. शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. चला जुने बॉल पाठवून द्यायचे. एक मिनिट पाठवलं.
धावसंख्येचा विचार केला तर 6 षटकामध्ये 98 98 बॉल घ्या 98 धावा. प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला गेला तर या धावगतीने जर खेळले तर 131 धावा होतील. जुबेर शेख जे की 2 चेंडू मध्ये 10 धावावर फलंदाजी करतोय. साई लांडगे 10 चेंडू मध्ये 28 धावावर फलंदाजी करतोय. धीरज राठोडचं मागचं षटक, एक विकेट जरी मिळालं असेल तरी 25 धावा. एक खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर धावा होताना आपण पाहिलं या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा 100च्या वर धावा म्हणजे 111 धावा पाहिल्या होत्या. याही सामन्यात त्याच प्रकारची वाटचाल चालू आहे. 6 षटकामध्ये 98 धावा. गोलंदाजी मार्कवर उमर आलाय. काय चेंडू आहे, तेज तर्रार चेंडू उमर कडून आपल्याला पाहायला मिळालाय. उमरचं पहिलं षटक थोडस महागडं होतं, परंतु या षटकामध्ये उमरने चांगली सुरुवात केली. एक चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू उमर या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा यावेळेस फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक अगदी तैनात आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. उमर बद्दल सांगायचं म्हणजे उमर या संघातील सर्वात युवा खेळाडू आहे. किनवट प्रीमियर लीग मध्ये पहिल्या काही सामन्यामध्ये हा खेळाडू केवळ पाणी पुरवत होता, परंतु जेव्हा या खेळाडूला संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं आणि किनवट प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी केल्याच्या नंतर या संघामध्ये स्थान मिळवलंय ते म्हणजे उमर या गोलंदाजाने. पुन्हा एकदा धावेल. यावेळेस मात्र फुलटॉस, लोअर फुलटॉस चेंडू ते क्षेत्ररक्षकाकडे जातोय. सुंदररित्या अडवलाय चेंडूला ललाने आणि धाव संख्या जाऊन पोहोचली 100 धावा. धाव फलकावर 100 धावा लागल्या गेलेल्या आहेत. खलील 11 A1 उमरी या संघाच्या 100 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर विचार केला तर 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू उमरचा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याला चांगली साथ दिले ते क्षेत्ररक्षकांनी. या षटकामध्ये माझ्या मते 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात, कारण त्या प्रकारची गोलंदाजी आपण 4च्या 4 जे चेंडू जे पाहिले गेलेत सर ते एकदम फुल्लर लेनचे चेंडू होते, ज्याला ब्लॉक हॉल म्हणलं जाते. त्या प्रकारचे चेंडू उमर कडून पाहायला मिळाले. युवा जरी गोलंदाज असेल परंतु सुंदर खेळतोय. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू, हेलिकॉप्टर फटका प्रयत्न तिथे आपल्याला जुबेर कडून पाहिला परंतु फसला. बॅटचा कोणताही संपर्क न होता चेंडू निर्धाव स्वरूपात 5 केवळ 3 धावा. उमरने चांगली वापसी, चांगला कमबॅक. यावेळेस फुल टॉस आणि फुल टच चेंडूचा घेतलाय फुल टोल. चेंडू सीमा पार षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खत हा चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. 6च्या 6 चेंडू ब्लॉक होल म्हणजे यॉर्कर लेनचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडूचा टप्पा चुकलाय. चेंडू फुलटॉस होता, त्याचा चांगला फायदा घेऊन चेंडूला सीमा पार पाठवले षटकारासाठी. पुन्हा एकदा कर्णधाराने मात्र धीरज राठोडवर आशा दाखवली. पहिल्या षटकामध्ये 25 धावा खर्च केल्याच्या नंतर पुन्हा एकदा आशा दाखवली गेली. 5 नंबरच्या जर्सी मध्ये असलेला खेळाडू धीरज. धावसंख्येचा जर विचार केला तर 7 षटकाच्या समाप्तीनंतर उमरी संघाच्या झालेल्या आहेत 107 धावा. गोलंदाजी करणारा संघ जर पाहायला गेला तर किनवट, स्वराज्य 11 किनवटचा संघ आहे. धावतोय धीरज, समोर टाकलाय आणि समोरच फटका खेळलाय. चेंडूला अडवलं जाते, अडवलंय आणि 1 धाव. 108 धावा. शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी आहे.
जुबेर 5 चेंडू मध्ये 17 धावावर फलंदाजी करतोय, तो स्ट्रायकर एंडला असेल. आणि 14 चेंडू मध्ये 31 धावावर फलंदाजी करत असलेला साई लांडगे नॉन स्ट्रायकर एंडला असेल. जुबेरचा फटका, एक धाव तर पूर्ण केली आहे जोरात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मिसफील्ड आणि चेंडू सीमा पार चौकार. साऱ्या गगनात ललकार, ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. करतोय जुबेर. 6 चेंडू मध्ये 21 धावा. गती, चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालंय. गती परिवर्तन ज्याला मराठीमध्ये म्हणलं जाते त्या प्रकारचा चेंडू धीरज राठोड, एक अनुभवी खेळाडू, यांच्याकडून पाहायला मिळालाय. किनवट प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळत होता हा धीरज. यावेळेस पॉवर आणि चेंडू सीमा रेषा पार, खणखणीत दणदणीत षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. खेळाडू आहे फलंदाजी मधला. 8 चेंडू मध्ये 27 धावावर फलंदाजी करतोय, त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आणि 2 खणखणीत चौकार या फलंदाजाकडून पाहायला मिळाले. किनवट संघाचा जर विचार केला तर किनवट संघाकडे सुद्धा त्या प्रकारची फलंदाजी आहे. शुभम, राहुल, माजिद, धीरज यासारखे फलंदाज, तगडे फलंदाज आहेत. फुल टॉस आणि फुल टॉसचा घेतलाय फुल टोल आणि चेंडू पुन्हा एकदा सीमा पार षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास, शाहिद इवीने हे काम करून दाखवलं होतं. 3 चेंडूवर 3 षटकार मारले होते. बघूया जुबेर हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक करेल का. जर धावसंख्या मोठी करायची असेल तर सोमेश कानोडे सारखी फलंदाजी करावी लागेल. काल आपण पाहिले वादळ सोमेश नावाचं. यावेळेस मात्र लेंथ, अगदी पुढे टाकलेला चेंडू ब्लॉक होल मध्ये आणि तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केलेत. निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर शॉट आहे का एक धाव कमी, म्हणजे निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 125 धावा. 126 धावांचा पाठलाग करावा लागेल स्वराज्य 11 किनवट या संघाला. चला उमरी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. खलील सर, धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग, भोकर फाटा, प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली.
घ्यावं. प्रेक्षक जे सीमारेषेच्या आतमध्ये आहेत त्यांनी बाहेर बसून घ्यावं. काय रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल आता. दोन्ही अटीतटीचे संघ सेरा सव्वा सेर म्हणायला काय हरकत नाही. राहुल स्ट्रायकर असेल, नॉन स्ट्रायकरला माजिद, साई लांडगे गोलंदाजी मार्कवर. बघूयात राहुल आणि माजिदची जोडी संघासाठीचा जिंकण्यासाठी जे डोंगर उभा केलेला आहे 126 धावाचं आव्हान पेलते का बघूयात. हा चेंडू दिशाहीन, अंपायरचा इशारा, नक्कीच हा वाईट चेंडू. सुरुवात अवांतर धावसंख्येनिशी. पुढचा चेंडू असेल राहुल साठी. खतरनाक ही जोडी मैदानामध्ये, दोन ओपनिंग फलंदाज किनवट संघाकडून. हा चेंडू फुल टॉस चेंडू समजून नाही शकले त्याला. प्लेड ऑन झाले आणि युमेस आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. किनवट संघासाठी मोठा झटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेत शुभम राठोड. हा या संघाचा हुकुमी एक्का आहे. लेफ्ट हँडेड डावखुरा हा फलंदाज. चांगली कसून सुरुवात या ठिकाणी, अचूक आणि भेदक असा मारा आपल्याला पाहायला मिळतं. 126 धावाचं आव्हान घेऊन धावाचा डोंगर उभा केलेला आहे उमरी क्रिकेट संघानं. या सामन्यानंतर जो सामना होईल तो अर्धापूर संघ आपण तयार राहायचंय. अर्धापूर 11 जो संघ हरेल त्याच्यासोबत आपला सामना होईल. ए बाहेरून जा रे मित्रांनो. हा चेंडू शॉर्ट बेस भटकलेला चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली कसून सुरुवात या ठिकाणी. नक्कीच डोळ्यासमोर धावाचा डोंगर उभा केलेला असताना दबाव आपल्यावर पाहता तिथं दोन्ही फलंदाज थोडी शांत आणि संयमी सुरुवात करतायत. पुढचा चेंडू. हा चेंडू याला ओव्हर स्टेप करून मारण्याच्या प्रयत्नात हलकासा अपील त्या ठिकाणी. बघूयात अंपायर चर्चा करतायत. अल्ट्राईज कसा बघायचा अंपायर, तो तुमचाच निर्णय असणार आहे. तो तुमचाच निर्णय असणार आहे. त्यामुळं जो काही निर्णय आहे ते तुम्ही दोघांमध्ये ठरवून घ्या. इथं काही थर्ड अंपायरला अल्ट्राईज नाहीये ना. आणि विकेट. बॅटची कडा घेऊन शुभमच्या रूपामध्ये झटका बसलाय किनवटला. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर अंदाजही तेवढाच खतरनाक आहे.
साई एक ऑलराऊंडर खेळाडू. जबरदस्त फलंदाजी तेवढीच खतरनाक केली. आता गोलंदाजी मध्ये एक आपलं कौशल्य दाखवताना साई लांडगे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अंपायर लाकोर असते आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि थोडासा गर्र दिशा फिरलाय तो क्षेत्ररक्षक, त्यामुळे तो झेल काही कळालाच नाही. लगभग इथे जीवनदान म्हणावं लागेल, कारण पुरेपूर चेंडू तो फुलझाड झाला होता. साई भाऊ लांडगे काय खतरनाक गोलंदाजी करतोय. जेवढ्या विशेष दर्जाची फलंदाजी केली होती तेवढेच खतरनाक गोलंदाजी करतोय साई लांडगे. आणि धीरजने टोलावून दिलाय स्टेटच्या दिशेने आणि हा चौकार, आमदार चषक चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर, प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे भावा, खतरनाक. जेवढी विशेष दर्जाची फलंदाजी केली होती शाहीने तेवढीच जबरदस्त गोलंदाजी केली. आणि साईची जागा घ्यायला आलाय तो संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक. भास्कर आणि निर्धाव चेंडू. काय जबरदस्त एक असा तेज तर्रार चेंडू पाहायला मिळालाय भास्कर चौधरी कडून. भास्कर दिवाकर चौधरी आपल्या कपाळावर 3 टिके लावून आलेला एक खतरनाक गोलंदाज भास्कर. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण तेवढ्याच विशेष दर्जाचं पाहायला मिळालंय जुबेर कडून. आणि आता स्ट्राइक वर आला तो माजिद. एक खतरनाक फलंदाज आहे माजिद. चौकार षटकारांची आतषबाजी करण्यासाठी नावाजलेला. बघा काय टोलावून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. गोलंदाजी काय जबरदस्त गोलंदाजी करतोय भास्कर दिवाकर चौधरी. तिन्ही नावाचे 3 टिके लावून आलेला भास्कर. पुन्हा एकदा भास्कर आणि दिशेला भटकलाय. अंपायरचे दोन्ही हात समांतर, धाव आली ते हवांतर. आमचे मेन अंपायर मुधोळ सर आणि स्वेअरलेग अंपायर जानी सर. पुन्हा एकदा भास्कर बॉलिंग मार्कवर सज्ज.
आणि धीरजने उंच उंट लावून दिलाय. क्षेत्ररक्षकाने काय जबरदस्त झेल टिपलाय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. मधल्या फळीतला तंत्रशुद्ध फलंदाज. धीरजची जागा घ्यायला आलाय तो अक्षय. यानंतरचा होणारा सामना दोन्ही लुझर टीमामध्ये राहणार आहे. पुन्हा एकदा भास्कर आणि चेंडू टोल लावून दिलाय. पहिल्या चेंडूवर उतुंग असा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे. खतरनाक षटकार. पुन्हा एकदा भास्कर बॉलिंग मार्कवर सज्ज आणि चेंडू टोलावून दिलाय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. 1 बॉस 2 बॉस आणि हा चौकार. तिघा जणांनी इथे प्रयत्न केला होता परंतु चेंडू नाही रोखू शकलाय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. चेंडू द्या म्हणे चेंडू द्या. जुने चेंडू पाठवून द्या. सचिन भाऊ वडगावकर बघा तुम्ही एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व. कॉमेंट्री मध्ये जेवढा तरबेज आहे तेवढाच खेळाडू वृत्ती. चेंडू घेऊन मैदानामध्ये गेलाय. चला उमरी संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2च ओव्हर झालेत. पॉवर प्लेची समाप्ती झाली. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे. पुन्हा एकदा चक्रधर एक विशेष दर्जाचा गोलंदाज. आणि माजिद भाईने टोलावून दिलाय. होय होय काय जबरदस्त. प्रयत्न खूप चांगला होता परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय.
जबरदस्त षटकार. धुआधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. प्रयत्न खूप चांगला केला होता परंतु मिस जजमेंट पाहायला मिळालंय. थोडासा अजून 2 पावलं मागे आला असता तर कदाचित तो हाताला का होणार लागला असता. चला चेंडू लवकर पाठवून द्या. माजिद एक ओपनिंग पासून आलेले फलंदाज, खतरनाक फलंदाज आहे. किनवट संघाला ज्या रन रेटची आवश्यकता आहे त्या रन रेट न घेऊन चालतोय परंतु त्याला साथ मिळत नाहीये. पुन्हा एकदा चक्रधर. वाय चेंडू होता. एक असा तेज तर्रार चेंडू पाहायला मिळालाय. खतरनाक कमबॅक पाहायला मिळालंय त्या चक्रधरद्वारे. आणि चक्रधरचा चेंडू भिरकावून दिलाय. जबरदस्त असा अंपायरचा इशारा अजूनही आलेला नाही. षटकार. फटकाचा धुआधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पुन्हा एकदा चक्रधर बॉलिंग मार्कवर सज्ज आणि पुन्हा एकदा माजीने टोलावून दिलाय आणि थोडस मिसफिल्ड. गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणायला पाहिजे तिथे. चेंडू हातामध्ये असताना सुद्धा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. पुन्हा एकदा चक्रधर सारख्या खतरनाक गोलंदाजाचा समाचार घेतोय तो माजिद. पुन्हा एकदा चक्रधर बॉलिंग मार्कवर सज्ज आणि काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालंय. क्लीन बोल्ड. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. लगभग पाऊलावर पाऊलच आहे. उमरी संघाच्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा होत्या. 3च धावा कमी आहेत परंतु थोडस विकेट मध्ये थोडस नाही जास्तच म्हणावं लागेल. विकेट जास्त गेल्यात. मोठे 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 4 झटके बसले तिथे किनवटला.
आपल्या संघासाठी चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय तो साई लांडगे. स्ट्राईकवर आहे तो अक्षय. नॉन स्ट्राईक एंडवर लल्ला. पुन्हा एकदा साई लांडगे. आणि अक्षयने टोलावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तिथे एकच धावेवर इथे समावेश करावा लागणार आहे. विशेष दर्जाची गोलंदाजी करतोय साई लांडगे. परंतु आता मधल्या फळीतला एक खतरनाक फलंदाज आलाय लल्ला किनवट संघाचा. जबरदस्त चेंडू. काहीच आता ना पता लागलाय. बॅट तर फिरवली होती आणि ती फिरवली कशी होती. आंधळ्याच्या घरात बहिऱ्याचे वरात हनग सके तुरु तुरु म्हणल्यासारखं चेंडू आलाय कुठनं गेलाय कुठनं काहीच पता नाही लागला. पुन्हा एकदा साई लांडगे. आणि बघा फुलटॉस चेंडू आणि समाचार घेतलाय षटकार. फटका असा धुवाधार. ओ मोये मोयन कांदे पोय. पहिल्या चेंडूवर फटका सजवला होता खरा, परंतु यामध्ये कमबॅक. काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालाय साई लांडगेद्वारे. खतरनाक बोल्ड. दांडी 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 गोल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. आणि लल्लाच्या रूपाने बसलेला किनवट संघाला 5वा झटका. आणि लल्लाची जागा घ्यायला आलाय तो रेवान. एक रोहित शर्माचा फॅन असलेला रेवन. पुन्हा एकदा साई लांडगे बॉलिंग मार्कवर सज्ज. काय जबरदस्त चेंडू. सम्मान देण्याशिवाय काहीच नव्हतं फलंदाजाकडे. विशेष दर्जाचा चेंडू पाहायला मिळालाय साई लांडगे कडून. पुन्हा एकदा स्फोटक फलंदाज अक्षय. साई लांडगे अंपायरला क्रॉस केलाय, परंतु चेंडूच तेवढा खतरनाक टाकतोय. क्षेत्ररक्षकाकडून सुद्धा चांगल्या पद्धतीची साथ पाहायला मिळाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती किनवट संघाची 48 धावा. 48 रन. लॉस ऑफ 5 विकेट इन 4 ओव्हर. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत. चार षटक संपले, मध्यांतर झाले आणि बीच मैदान में गया है पानी, क्या बदलेगी मॅच की कहाणी. बघूयात, अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. तेवढेच स्फोटक फलंदाज अक्षय अजूनही तिथे खुट्टा गाडून उभा आहे. बघूयात काय करतोय आपल्या संघासाठी.
शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार अतुल जाधव काय जबरदस्त चेंडू टाकलाय आणि आपल्या फॉलो थ्रो मध्येच एवढ्या मोठ्या अक्षय सारख्या खतरनाक फलंदाजाला कॉटन बॉल केलंय. अतुल जाधव जे की राजस्थान रॉयल्सचा नेट बॉलर आहे, एक विशेष दर्जाचा गोलंदाज आहे. आणि अक्षयची जागा घ्यायला आलाय तो फलंदाज. थोडासा दिशेला भटकलाय. चला अर्धापूर संघ यानंतर होणारा सामना दोन्ही लुजर संघामध्ये होणार आहे. दोन्ही हरलेल्या संघामध्ये सामना असेल. अर्धापूर संघ सज्ज राहायचा आहे आपल्याला. पुन्हा एकदा अतुल. प्रदीप सरांनी चांगला टोलावून तर दिला होता, परंतु क्षेत्ररक्षण तेवढाच विशेष दर्जाचं पाहायला मिळालंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. खतरनाक गोलंदाजी करतोय तो अतुल जाधव. रेवेने ते टोलावून दिलाय तर सही, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खूप केला होता, परंतु क्षेत्ररक्षक तेवढा चपळ निघाला तिथे. काय जबरदस्त चेंडू. कुठलाही हाताना पता लागलाय फलंदाजाला. पुन्हा एकदा अतुल बॉलिंग मार्कवर सज्ज. आणि प्रदीप सरने टोलावून दिलाय. अंपायरचा इशारा अजूनही आलेला नाही आणि हा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. स्वराज 11 किनवट संघाला. आणि पुन्हा एकदा प्रदीप सरने टोलावून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक तेवढा सज्जक आहे तिथे जुबेर, परंतु त्याच्याकडून हे थोडस मिसफिल्ड पाहायला मिळाली. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्यात. चांगल्या पद्धतीचं रनिंग बिटवीन द विकेट. 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्वराज 11 किनवट संघाची झालेली धाव संख्या 59 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय यांच्याकडून ओहोर संपली. इथे आलंय ते पुन्हा एकदा भास्कर. चेंडू टोलावून दिलाय. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये.
यानंतर एक पारितोषिक असणार आहे. प्रदीप आत्राम शानदार सरांसाठी. भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट अमर सुरोसे यांची. सरांनी जर उत्तुंग असा षटकार खेचला तर गौरकर सरांकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रदीप आत्राम सरांसाठी गौरकर सरांकडून 501 रुपयाचे पारितोषिक असणार आहेत. याआधी सुद्धा त्यांनी ती कामगिरी करून दाखवली होती, उत्तुंग षटकार मारले, परंतु आता पारितोषिक असणार आहे. पुन्हा एकदा भास्कर. आहा, उत्तुंग असा षटकार पहिल्या चेंडूवर आल्या आल्या स्वागत गोलंदाजाचं केलंय. फटका असा धुवा. चेंडूवर समाचार घेतलाय तो भास्करचा. पुन्हा एकदा भास्कर बॉलिंग मार्कवर सज्ज. आखू टप्प्याचा चेंडू त्याला टोलावून दिलाय, परंतु तत्पूर्वी 2 धावा. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल जुबेर कडून. काय जबरदस्त रनिंग विकिन द विकेट पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा अजमल साठी भास्कर. काय जबरदस्त कमबॅक चेंडू, सुंदर असा चेंडू टाकला होता तो भास्करने. अजमलने आल्या आल्याच आपले इरादे स्पष्ट केलेत. त्याला फॉलो थ्रू मधूनच सेट होऊन आला का काय असं वाटत होतं, परंतु नंतरच्या 2 चेंडूवर थोडस कमबॅक पाहायला मिळालंय भास्करद्वारे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची कडा घेऊन. आता स्ट्राईकवर आले ते प्रदीप आत्राम सर, आणि प्रदीप आत्राम सरांसाठी एक पारितोषिक आहे, परंतु नाही, ओव्हर संपलाय. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडलाच यावं लागणार आहे प्रदीप सरांना. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर. अंपायर ओव्हर संपलाय का? एक चेंडू शिल्लक आहे असे आमचे लाईव्ह स्कोरर सांगत आहेत. अंपायर झाला का ओव्हर? ओके ओके, बाय मिस्टेक काही विषय नाही. अतुलचा सुद्धा समाचार घेतलाय. पहिल्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार. पवेलियन मध्ये सेटल होऊन आला होता तो अजमल. पुन्हा एकदा फटकेबाजी करतोय. आणि आताचा जो रन आहे तो अंपायर काय आहे, लेग बायच्या रूपामध्ये आलेला रन. आणि आता आलाय तो प्रदीप सरांसाठी एक चांगली संधी असणार आहे.
जर उत्तुंग षटकार लगावला तर गौरकर सरांकडून 501 रुपयाचं तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कधी मारा आणि मारलाय मारलाय भावा, खतरनाक. फटका असा धुवाधार. तर 501 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे गौरकर सरांकडून. पुन्हा एकदा अतुल बॉलिंग मार्कवर सज्ज आणि पुन्हा एकदा तो लावून दिलाय, परंतु थोडासा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्येच गेलाय. वन टप्पा. पुन्हा एकदा अजमाल, एक खतरनाक फलंदाज. चौकार षटकारांची आतषबाजी करण्यासाठी त्याला पाठवलंय. जणू काही मॅक्सवेल उतरला असं वाटत आहे. पुन्हा एकदा अतुल जाधव टोलावून दिलाय स्टेटच्या दिशेने. सरळ 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 असा षटकार. धुवाधार. हा गेला षटकार. सातवं षटक प्रगती पथावर असताना बोर्डावर लागल्यात ते डबल 8 88 धावा. एक खतरनाक गोलंदाज अतुल जाधवचा इथे जबरदस्त समाचार घेतोय अजमल. विकेट काय अंपायर, विकेट आहे. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. ही आहे अमर स्पोर्ट्स सातवं. किनवट. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. पुन्हा एकदा एक पारितोषिक आलंय. जेवढे तुम्ही षटकार मारशाल प्रत्येक षटकारावर 501 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे गौरकर सरांकडून. चेंडू टोलावून देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडासा नो मॅच लँड मध्ये पडलाय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय साईने. तेवढाच सुंदर फेकी केली, परंतु तोपर्यंत 2 धावा. पुन्हा एकदा प्रदीप आत्राम सर. एक संधी असणार आहे प्रदीप सरांसाठी. प्रत्येक षटकारावर तब्बल आणि तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक गौरकर सरांकडून. पुन्हा एकदा चक्रधर बॉलिंग मार्कवर सज्ज. थोडस विकेट किपर कडून क्षेत्ररक्षकामध्ये चूक झाली आहे आणि 1 धाव पूर्ण केली आहे इथे प्रदीप सरांनी. आणि फरांसाठी सुद्धा एक पारितोषिक आले. त्यांनी जर उत्तुंग असा षटकार लगावला तर रवी पाटील यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचे पारितोषिक. हा मारण्याचा प्रयत्न केला आणि दिलाय शाहरुखच्या हातामध्ये चेंडू.
शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. मनावं तेवढं चांगल्या पद्धतीचा साथ मिळत नाहीये त्यांना. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना बोर्डावर लागल्यात ते 51 धावा. पुन्हा चक्रधर आणि चक्रधरचा समाचार घेतलायच तर खरं आणि क्षेत्ररक्षकाच्या चांगल्या प्रयत्न परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय आणि हा उत्तुंग षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पुन्हा एकदा चक्रधर. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आलाय त्याच्या खाली आणि हा ऑल आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार किनवटचा संघ झालाय ऑल आउट. प्रोप्रायटर माननीय अमर